मार्च महिना सुरू झाला की उन्हाची तीव्रता वाढायला लागते आणि एप्रिल मे महिन्यात तर सूर्याची झळ ही अधिकच जाणवते। गेल्या काही दिवसात तुम्ही हीट वेव्ह किंवा उष्णतेची लाट हा शब्द अनेकदा ऐकला असेल, पण नेमकं ही हीट वेव्ह म्हणजे काय आणि यामुळे आपल्या शरीरावर काय परिणाम होतो आणि या सगळ्याबरोबरच महत्त्वाचं म्हणजे उष्माघातापासून स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा बचाव कसा करायचा। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत। तर सामान्य परिस्थितीत आपलं शरीर वातावरणानुसार स्वतःला जुळवून घेतं, पण जेव्हा तापमान खूप वाढतं आणि सूर्याची उष्णता अत्यंत तीव्र होते तेव्हा शरीरातील तापमान नियंत्रित ठेवणारी जी प्रक्रिया असते ती नीट काम करू शकत नाही। त्यामुळे शरीराचे तापमान झपाट्याने वाढू लागतं आणि हीच स्थिती पुढे उष्माघात म्हणजेच हीट स्ट्रोक मध्ये बदलू शकते। यामुळे लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि आधीपासून आजार असलेले लोक यांना उष्णतेचा त्रास खूप लवकर होऊ शकतो। यामुळे या व्यक्तींनी विशेष काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे। आता आपल्याला उष्माघात झाला हे नेमकं कसं ओळखायचं, याची लक्षणे काय आहेत? उष्णतेचा शरीरावर जेव्हा परिणाम होतो तेव्हा काही लक्षणं दिसून येतात। तीव्र डोकेदुखी किंवा डोकं गरगरणं, चक्कर येणं, हार्टबीट्स वेगाने वाढणं, त्वचा कोरडी पडणं, शरीरावर लालसर चट्टे येणं, काही गंभीर परिस्थितीत तर शरीरातील कार्यक्षमता अस्थिर होऊ शकते आणि वेळेवर उपचार न मिळाल्यास उष्माघात जीव घेणाही ठरू शकतो। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उष्माघात जर होण्यासाठी तुम्हाला रोखायचं असेल, बचावासाठी नेमकं काय करायला हवं, तर दुपारच्या वेळी बाहेर पडणं टाळा। दुपारी 12 ते 4 या वेळेत सूर्याची उष्णता ही सर्वाधिक असते, त्यामुळे शक्यतो या वेळेवर बाहेर जाणं टाळावं। पुरेसे पाणी प्या। आरोग्य विभागाच्या माहितीनुसार उन्हाळ्यात दर 20 ते 30 मिनिटांनी पाणी पिणे फायदेशीर ठरते। शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होऊ देऊ नका। योग्य पेयांचा वापर करा। लिंबू पाणी, ताक, ORS यांसारखी पेय शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी उपयोगी ठरतात। तर चहा, कॉफी आणि कोल्ड ड्रिंक्स टाळा। जास्त प्रमाणात चहा किंवा कॉफी, गॅसयुक्त थंड पेय घेतल्यास शरीरातील पाण्याची कमतरता वाढू शकते, यामुळे त्यांचे प्रमाण कमी ठेवणं अगदी उत्तम। त्याचबरोबर डोक्याचे संरक्षण करा। उन्हात बाहेर पडताना छत्री, टोपी किंवा स्कार्फ वापरल्यास सूर्याच्या तीव्र किरणांपासून काही प्रमाणात संरक्षण मिळू शकतं। जर तापमान 38 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असेल तर शक्यतो घराबाहेर पडणं टाळा, कारण उष्णतेचा परिणाम शरीरावर झपाट्याने होऊ शकतो। याचबरोबर अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उष्माघात झालाच तर मग काय करा। जर एखाद्या व्यक्तीला उष्माघाताची लक्षणे दिसली तर तिला त्वरित थंड आणि सावलीच्या ठिकाणी घेऊन जा। शक्य असल्यास शरीर थंड ठेवण्याचा प्रयत्न करा आणि तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी। आरोग्य विभागाच्या माहितीनुसार अशा वेळी 108 किंवा 102 या आपत्कालीन सेवांवर संपर्क करून तुम्ही मदत मागवू शकता। म्हणूनच उन्हाळ्यात उष्णतेची तीव्रता वाढत असताना आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। थोडी सावधगिरी आणि योग्य सवय अंगीकारल्यास उष्माघातासारख्या गंभीर समस्यांपासून आपण स्वतःचा बचाव करू शकता। ही माहिती आपल्या कुटुंबियांपर्यंत आणि मित्रांपर्यंत जरूर पोहोचवा, जेणेकरून सर्वजण सुरक्षित आणि निरोगी राहतील। त्याचबरोबर अशा नवनवीन माहितीपूर्ण गोष्टींसाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा।